स्पोर्ट्स शिद्रुकवाडी अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या नागवान टेक संघ. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आलेत. प्रदीप आणि हेमंत सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती गणेश शेळके. जिथे पहिल्या सामन्यामध्ये गणेशचा खेळ थोडासा कमी राहिला, इतका चांगला त्याचा खेळ पाहायला मिळाला नाही. तर गणेश पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटमधील एक असा कोहिनूर हिरा आहे जो कोणत्याही क्षणाला कुठेही अडकलेली मॅच बाहेर काढण्याची ताकद ठेवतो. तोच गणेश आपण पाहणार आहे ओव्हर नंबर 1 मध्ये, जिथे पांडुरंगला थोडंसं पाठीमागे ठेवलंय. नेहमी तो पॉवर प्लेची षटक हाताळण्यासाठी त्याला ओळखलं जातं, परंतु आज शिद्रुकवाडी संघाबरोबर त्याला पाठीमागे ठेवलाय, त्याला थोडंसं मागे ठेवलंय. चढ उतार येत राहतात क्रिकेटमध्ये. प्रदीप आहे स्ट्रायकेनवरती, नॉन स्ट्रायकेनवरती हेमंत आपल्याला पाहायला मिळतील. सामन्याला होते सुरुवात. मॅच मध्ये मजा येणार आहे. खुल्या टप्प्याचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती प्रदीपच्या बॅट मधून येतोय डीप मिड विकेटला सीमारेषेच्या पल्याड 6 धावेंसाठी षटकार. काय फटका होती, नजाकत होती, क्लास होती. या फटक्यावरती येऊन दिलं बॉलला, पायातला बॉल होता, भिरकावून दिला. बॉल निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. सरळ दिशेत हा बॉल होता. ना कोणता कट करायचा प्रयत्न गणेशचा, ना स्विंग करायचा प्रयत्न. अगदी सरळ फेकलं होतं या बॉलला आणि सरळ भिरकावलं फलंदाजाने देखील. आज चेंडू मिळणार, कारण की नागवान टेकचे खेळाडू आहेत, बॉल शोधून आणणार. प्रत्येक आपण खेड्यामधून आलेले खेळाडू, बॉल शोधण्याचा भरपूर अनुभव प्रत्येकाकडे असतो. एक चेंडू आम्ही 4 दिवस शोधलाय आणि शेवटी शोधलाय. आडव्या बॅटने आता फटका हवेमध्ये होता, परंतु गोशांकी क्षेत्रामध्ये गेला. एका धावेसाठी बॅटची वरची काढा, त्यानंतर बॉल निघून गेला. आता वेग भरपूर पाहायला मिळाला या बॉल वरती. नवीन बॉल घ्या. बॉक्स तिथे देऊन ठेवलाय ऑलरेडी, त्याच्यामधून बॉल तुम्ही घेऊ शकता. बॉल फाडल्यानंतर तो कागद आहे तो प्लीज आपल्या जवळच ठेवा, कारण की त्याच्यावरून आपणच घसरून पडू शकतो आणि पडल्यानंतर आपल्यालाच दुखापत होऊ शकते. आडव्या बॅटने फटका चांगला आहे, निघून गेलाय बॉल. एक टप्पा सीमारेषेच्या बाहेर, 4 धावा, चौकार. पाहिलं तिथे फलंदाजाने क्षेत्ररक्षक नाहीये, जागा रिकामी आहे. पॉवर प्ले मध्ये बंदिस्त अडकलेले क्षेत्ररक्षक आणि त्यांचा पुरेपूर फायदा इथे करून घेतोय फलंदाज प्रदीप.
येऊन देते पूर्णपणे चेंडूला बॉडीपर्यंत आणि त्यानंतर तो फटका खेळतोय. आज भरपूर सारे बदल आपल्याला पाहायला मिळतात श्री गणेश नागवंटे टीमकडून. फिल्डिंगमध्ये असेल, बॉलिंगमध्ये असेल, बॅटिंगमध्ये असेल, बराच सारा बदल आज संघाने केलाय. चला सामन्याला गती देऊया आपण. चेंडू हवेमध्ये आहे, फटका फसलाय, आवाज दिलाय नाही, काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. मानवी अडथळा मध्ये आला. क्षेत्ररक्षक तिथे तयार होता कॅच साठी. चेंडू तारेला धडकला आणि लगेचच खाली पडला. नशीब आहे प्रदीपचं, नशिबाची साथ आहे त्याच्या बाजूने आज. नाहीतर हा झेल जरूर आपल्याला पाहायला मिळाला असता, कारण की तिकडे प्रकाश आहे. प्रकाश चुकी करत नाही. पुढे येऊन सरसवायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिथे डेंजर एंडला होता फलंदाज. अक्षय झाला थोडासा फंबल आणि ही ती धाव पूर्ण झाली. एक चिकी सिंगल इथे पूर्ण होते. धावफलक पुढे सरकेल, 1 जाऊन पोहोचेल 13च्या घरामध्ये. 13 धावा धावफलकावरती. चौकार षटकार जरूर पाहायला मिळाले आणि आता शेवटचा बॉल ओव्हर नंबर 1चा थोडासा महागडा राहिलाय गणेश. हो, फटका अप्रतिम, दर्जेदार, पॉवरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल निघून गेला आउट ऑफ दी पार्क. सीमारेषेच्या पलीकडे प्रदीपच्या बॅट मधून आलाय हा उत्तुंग भरारी घेणारा, गगनाला गवसणी घालणारा मोठा स्ट्रोक, षटकार. काय फटका होता. बॅट स्विंग अगदी तेज आहे, तर्रार आहे. हा खेळाडू चालाक आहे, लाजवाब आहे. भरपूर चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. 19 धावा धावफलकावरती एका षटकाच्या अखेरीस. कोयल ओव्हर नंबर 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कोयलचा हा बॉल वेग भरपूर होता. हेमंत यांना बरंच कष्ट घ्यावं लागलं या चेंडूला खेळून काढत असताना. धाव तिथे येणार नाहीये, चेंडू निर्धाव आलाय. चांगला बॉल, पहिलाच सुरुवात चांगली करतोय गोलंदाज. पहिला चेंडू योग्य टप्प्यावरती आल्यानंतर नक्कीच गोलंदाजाचा आत्मविश्वास कुठेतरी द्वितगुणी होतो, तो कन्वर्ट होतो, थोडासा वाढतो आणि एक अनोखा जोश येतो त्यानंतरचे 5 चेंडू हाताळण्यासाठी. कोयलचा हा बॉल, फटका फसला त्याच्यावरती. अंकुश आहे तिथे, अंकुश चुकी करणार नाहीये. चांगला झेल त्याच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळाला. विकेटचं पतन होतंय. पहिला गडी बाद होतोय. हेमंत शिद्रुक यांना परतीचा इशारा कोयलने केलाय. अरविंद नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. हो, हा चेंडू देखील शरीराचा वेध घेतोय, थांबवून ठेवलंय. पहिल्या 3 बॉल वरती कोयलचा दबदबा आणि दरारा राहिलाय. जिथे पहिल्या षटकामध्ये 19 धावा जरूर आल्या, दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्या बॉल पासून फलंदाजांना बांधलंय. पहिले 3 चेंडू तर यशस्वी निर्धाव आलेत, कारण की प्रदीप तिथे नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. तो संधीच्या शोधामध्ये तळमळतोय, संघर्ष करतोय. हो, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं गॅदर, परंतु कॅच इथे पकडू शकले नाही. चांगले फिल्डिंग प्रदर्शन आपण पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ झाला, एकही धाव अजूनपर्यंत आलेली नाहीये. या स्पर्धेमधली पहिली मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल का?
दोन चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. अरविंद आहे तिथे, अरविंदला कान मंत्र सातत्याने चाललाय नॉन सेकंड एंड वरून. हा बॉल हवेमध्ये, पांडुरंग तिथे पाहतोय, जज करतोय, प्रॉपर जज आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर शांत आणि संयमी खेळाडू आहे पांडुरंग येडगे आणि या संघासोबत तो निस्वार्थ जोडलाय. नेहमी संघाच्या भवितव्याचा विचार करत असताना त्याने आपलं संपूर्ण आत्मसमर्पण नेहमी लावलंय. तोच पांडुरंग आणि त्याच्याच माध्यमातून पकडली ही कॅच. आशिष शिद्रुक आलाय, शेवटचा बॉल आहे, मेडन ओव्हर होणार काय या स्पर्धेमधली पहिली. आशिष सोडणार काय या बॉलला की एक सिंगल घेणार, कोणाच्या खात्यामध्ये लिहिली जाईल मेडन ओव्हर. शेवटचा बॉल आहे, 5 चेंडू निर्धाव आले, स्कोर कुठेतरी थोडासा दबलाय. आशिष विचार नक्की करणार कोणाचा, गोलंदाजाचा की संघाचा. हो सोडून दिलाय, नव्हतं करायचं. व्हाईट बॉलचा इशारा, एक खराब बॉल आणि त्यानंतर इतकी सारी झालेली चर्चा कुठेतरी थांबली. 20 धावा धावफलकावरती. हो शेवटचा बॉल, अप्रतिम अप्रतिम. या षटकामध्ये फक्त आणि फक्त वाईटची एकच धाव आली. कोयलसाठी एकदा जोरदार टाळ्या. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. ओव्हर नंबर 2 मध्ये पूर्णपणे थांबवून ठेवलं फलंदाजांना आणि कोयलने मात्र एकच धाव दिली. भरपूर चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. चला ओव्हर नंबर 3 साठी लगेच गोलंदाज आपण तयार ठेवा आणि मॅच आपण चालू करूया. 20 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या अखेरीस. 2 विकेट्स पाठीमागे गेले आतापर्यंत, 2 गडी गमावले विठलादेवी स्पोर्ट्स शिद्रुकवाडी टीमने. डेड बॉल, कुठेतरी नियंत्रण चुकलं गोलंदाजाचं. त्यानंतर त्याने घेतलेला रनअप तो तिथे थांबवला. पुन्हा जाईल आपल्या रनअप वरती. रमेश ओव्हर नंबर 3 मध्ये. रमेशला आपण पाहतो, रमेशचा हा बॉल फुलटॉस आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअरला. पांडुरंग तिथून फेकी करेल. 2 धावा तिथे अगदी वेगाने पूर्ण केल्या. हो वेग वेग भन्नाट वेग, परंतु दिशा खराब आहे. दिशाहीन गोलंदाजी. व्हाईट बॉलचा इशारा, एक सिंगल आणि सिंगलने धावफलक पुढे सरकेल, जाऊन थांबेल. 23 च्या घरामध्ये 23 धावा धावफलकावरती. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रदीप एस टाकेंवरती, ज्याच्या बॅट मधून चौकार षटकारांची आतिषबाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. दुसऱ्या षटकामध्ये 6 चेंडू तो नॉन स्ट्रायकिंग एंडला होता. पुन्हा आलाय स्ट्राईक वरती. 5 चेंडू त्याच्या जवळ आहेत. कशा पद्धतीने धावा जमवेल तो. बॅटची वरची काढा, काय कॅच पकडला यष्टांच्या पाठीमागे. फ्लाइंग जेट आपण पाहिला, दोन्ही पाय हवेमध्ये, त्यानंतर चेंडूला पकडला आपल्या हातामध्ये, जाऊन दिला नाही पाठीमागे, कारण की हा विकेट भरपूर महत्वाचा. त्याला केलाय चले जावचा इशारा. प्रदीप बॅक टू द पॅव्हेलियन. भरपूर चांगली गोलंदाजाने त्याच्याच माध्यमातून भरपूर चांगला झेल देखील आपण पाहिला. चांगला खेळ नागमटेक टीमचा मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला चाललाय. गत स्पर्धेमध्ये
बक्षिसामध्ये राहिला होता हा संघ आणि याही वेळेस त्यांचा प्रयत्न अगदी चुरशीचा चालू आहे. संघर्ष दोन्ही संघांचा चालू आहे. शिद्रुगडे टीम एका बाजूने झडते, एका बाजूने नागवंटे टीम धडपडते. हा बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता. अगोदरच बॅट स्विंग झाली, तो नंतर बॉल निघून गेला. निर्धाव. चांगली गोलंदाजी झाली. ओव्हर नंबर 2 आणि 3 मध्ये आतापर्यंत तरी थांबवलंय. 2 मध्ये पूर्णपणे थांबवलं कोहलीने. 3 मध्ये रमेश देखील त्याच पद्धतीची गोलंदाजी करतोय. एक वाईट बॉल आला परंतु त्यानंतर सावरलंय. 3 चेंडूंचा खेळ झाला. अजून 3 बॉलचा खेळ इथे बाकी आहे. फटका भरपूर चांगला हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात. मानवी अडथळा पुन्हा मध्ये आला. यावेळेस त्याचा फायदा नागवंटे टीमला जरूर झालाय. पंच धावा किती या बॉलवरती? 2. थँक्यू सो मच. 2 धावा आल्या या बॉलवरती. 2 ने धावफलक पुढे सरकला, जाऊन पोहोचलाय 25 च्या घरामध्ये. 2 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. फटका हवेमध्ये आहे, उंच आहे, लांब आहे, भरपूर लांब आहे. निघून गेला बॉल सी कॉर्नरच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पल्याड. 6 धावेंसाठी षटकार. 31 धावा धावफलकावरती. 6 ने धावफलक धावला पुढे. शेवटचा बॉल. हा षटकार भरपूर महत्वाचा होता, जिथे शिद्रुगोरे टीमला कुठेतरी लो स्कोरिंग सामना बघायला मिळाला असता की काय, परंतु या षटकाराने कलाटणी दिली आहे धावफलकाला. अर्जुनच्या बॅट मधून षटकार आला, थोडासा पुढे आला अर्जुन. हा फटका हवेमध्ये आहे. गणेश तिथे प्रयत्न करेल नाही, त्याच्या आवाक्या बाहेर आहे. हा बॉल निघून गेला लागोपाठचा दुसरा दमदार षटकार. या 12 धावा ज्या शेवटी आल्या त्या भरपूर महत्वाच्या होत्या, भरपूर महत्वाच्या. 37 धावा धावफलकावरती आणि आता 38 धावा बनवायच्या आहेत श्री गणेश नागवंटे क टीमला. चेंडू त्यांच्याकडे 18 असणार आहेत. 38 त्यांना बनवायचे आहेत.
आशिष 6 बॉल. गणेश पहिल्याच बॉलवरती स्विच हिटचा प्रयत्न अयशस्वी राहिला. भरपूर चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. हवा मैदानाच्या आतमध्ये चालू झाली आहे. फलंदाज चा पुरेपूर उपयोग करून घेतील का? हो, बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता. एक सिंगल इथे मिळते बॅटच्या साह्याने. भरपूर चांगली गोलंदाजी आशिषची आपल्याला बघायला मिळते, जिथे जादूची बोट तो चेंडूवरती फिरवतोय. इथे चाबुक स्ट्रोक आपण पाहतोय. आखूड टप्प्याचा बॉल गणेशच्या बॅटमधून खेळलाय जरूर. दुसऱ्या धावेसाठी आवाज दिला आणि 2 धावा ते अगदी वेगाने पूर्ण केल्या. खुल्या टप्प्याचा बॉल दिशा दिली आहे गणेशने. क्षेत्ररक्षक तिथे थोडासा फंबल झाला, पण एक धाव तिथे थांबवू शकले नाही. एक धाव चिकी इथे सिंगल आपल्याला पाहायला मिळते. 4 धावा धाव फलकावरती. हो, आडव्या बॅटने खेळायचा होता अक्षयसाठी हा बॉल भरपूर चांगला. प्रयत्न तर होता कोयलचा, परंतु गोलंदाजी भरपूर चालाक पद्धतीने होतीये. शेवटचा बॉल आहे. भरपूर चांगलं षटक आशिषचं. आडव्या बॅटने फटका खेळलाय कोयल. क्षेत्ररक्षक आहे, जाईल त्याच्या डोक्यावरून. टप्पा पडल्यानंतर सीमारेषेच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती मिळाला चौकार. 4 ने धावफलक पुढे जावेल, जाऊन पोहोचेल 8च्या घरामध्ये. 8 धावा धावफलकावरती एका षटकानंतर. फटका हवेमध्ये आहे, उंच गेला. क्षेत्ररक्षक येतोय तिथे, अशी सुकी झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली. दुसरी धाव पूर्ण झाली. मोठी चुकी झाली आहे तिथे. ऋषीच्या या बॉलवरती गणेश फसला होता, परंतु साथ तिथे मिळाली नाही आशिषची. आशिषने केली चुकी आणि गणेश राहिला सुरक्षित. बॅकफुटला जाऊन गणेशने या बॉलला खेळून काढलाय. अलॉंग द ग्रास बॉल ट्रॅव्हल होईल, जाईल डी झोन मध्ये. एक सिंगल तिथे मिळेल.
फटका चांगला आहे, उंच आहे, हवेत आहे. पुन्हा एकदा आशिष आहे, पुन्हा एकदा तो चुकी करतोय. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली आणि 2 धावा इथे अगदी वेगाने पूर्ण केल्या. व्हाईट बॉलचा इशारा, एक सिंगलने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 1500 घरामध्ये. 15 धावा धावफलकावरती. मॅच आता रंगली आहे. 38 धावांपर्यंत पोहोचायचं असताना 15 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. 3 चेंडूचा खेळ झाला, अजून 3 बॉलचा खेळ बाकी आहे. फटका चांगला आहे, गुडघ्यावरती खेळलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येत आहेत, आता चुकी होणार नाहीये. महत्वपूर्ण खेळाडूचा कॅच इथे पकडला गेलाय. गणेशला केलाय चले जावचा इशारा. भरपूर चांगला झेल आपण पाहतोय हेमंत शिद्रोक यांच्या माध्यमातून. पंधराशे घरामध्ये धावफलक. चौदा धावा धावफलकावरती क्षमस्व असेल. बाबू न्यू बॅटर. आठ 24 ची गरज असताना हा बॉल आपण पाहतोय. पाहत बसावं लागेल क्षेत्ररक्षकाला, कारण की बॉल त्याला टाटा बाय बाय करून निघून जाईल सीमारेषेच्या पल्याड. काय फटका होता, आल्या बरोबर आपल्या ताकदीच्या साह्याने या बॉलला पाठवून दिलं सीमारेषेच्या पलीकडे. बाबूराव बलदंड शरीरयष्टीचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या सामन्यामध्ये देखील त्याने आग ओकणारी बॅटिंग केली. याही सामन्यामध्ये पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय. हो, खोलवर टप्प्याचा बॉल प्रचंड वेगाने यष्टिरक्षकाला जाऊन धडकला. निर्धाव चेंडूची समाप्ती. 6 मध्ये आता 18 ची गरज आहे. 6 मध्ये 3 चेंडू सीमारेषेच्या पल्याड मारायचे. 6 चेंडू आणि 18 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये.
18ची गरज आहे. प्रवीण आहे. कमी गतीचा बॉल चालणार नाहीये, अजिबात चालणार नाहीये, कारण की खेळाडू उभा आहे षटकारासाठी. एकच भाषा आता त्याला जरूर माहिती आहे, ठोकायचा आहे षटकार. कुठेतरी थांबलेली मॅच इथे पुन्हा चालू केली आहे प्रवीणने. जड होतं पारड शिद्रुकवाडी टीमचं, हलकं झालंय, थोडस लूज झालंय, रिकाम झालंय एका बाजूने. 5 मध्ये आता बनवायचे 12. एकच ध्येय फलंदाजाचं आपल्याला पाहायला मिळालं. 6 चेंडू माझ्या जवळ आहेत, 6 मध्ये मला 3 मारायचे आहेत, त्याच्यामधला पहिला आलाय. प्रवीणला आता कमबॅक करायचंय. हो, हा बॉल भरपूर चांगला होता, शरीरापासून लांब ठेवला. चार मध्ये बनवायचे आहेत 12. समीकरण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. शेवटी आलेल्या 12 धावा इथे मात्र कामे आला. जर त्या 12 धावा आल्या नसत्या अर्जुनच्या, तर हा सामना आपल्याला इथे पाहायला मिळाला नसता. फुल टॉस बॉल, व्हाईट बॉलचा इशारा आलाय. समाचार घेतला नाही, कोयलने सोडून दिला. एक मोफतचा सिंगल इथे ऍड झाला. 27च्या घरामध्ये धावफलक. 11 बनवायचे 4 मध्ये. 4 चेंडूने 11ची गरज आहे. काय घडेल, काय बिघडेल नाही. अरे बॅटने खेचलाय, क्षेत्ररक्षक आहे, ओव्हर फिल्डिंग. नो बॉलचा इशारा आलाय. नो +1 बीमर आहे पहिला प्रवीणचा. 2 आल्या आणि आता फ्री हिट असणार आहे. 4 मध्ये बनवायचे आता 9. 4 चेंडू आणि 9ची गरज आहे. चेंडू हवेमध्ये उंच गेलाय. आशिष आहे तिथे, धडक झालीये. काय घडलंय आणि काय बिघडलंय आज. चुका भरपूर पाहायला मिळाल्या. चौकार आहे. बॉल एक टप्पा सीमारेषेच्या बाहेर गेलाय. ही कॅच नव्हती, ही मॅच होती. कॅच सोडली आहे की मॅच सोडली आहे. येस सर, चौकार आहे दादा. धावफलक आम्ही तुमच्यापर्यंत कळवू. आता तुम्हाला 3 मध्ये 5 बनवायचे आहेत. हे समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. एकूण धावा धावफलकावरती 33 आहेत. 3 मध्ये तुम्हाला 5 बनवायचे आहेत. फ्री हिटच्या बॉलवरती चौकार आला. आडव्या बॅटने बाबूरावने हा फटका खेळलाय. आता क्षेत्ररक्षक आहे. वॉट अ कॅच, सुपर कॅच. भरपूर महत्वाची. ताकद कमी पडली फलंदाजाची. आता 2 चेंडू आणि 5ची गरज आहे. कोण येणार फलंदाज, कोणावरती विश्वास ठेवणार नागवंटिक संघ. अक्षय शेळके अशा परिस्थितीचा आदर्श खेळाडू, ज्याने अनेक वेळा अडचणीमधून बाहेर काढले नागवंटिक टीमला. प्रकाश आहे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. प्रकाश नावाप्रमाणे आता खेळी करावी लागणार आहे, कारण की 2 मध्ये बनवायच्या आहेत 5. प्रकाश एडगे बॅटर आपण पाहतोय. 2 मध्ये बनवायच्या 5. एक मोठा फटका, मॅच फिनिश. एक निर्धाव चेंडू, मॅच मध्ये दबाव, प्रेशर. काय होणार आहे. कमी गतीचा बॉल चालेल का, चालेल का, चालणार नाहीये मित्रा. बॉल इथे निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे.
मॅच झाली आहे ते फिनिश 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 संपलाय सामना. वॉट अ मॅच. काय मॅच रंगली मैदानाच्या आतमध्ये. तोंडाशी आलेला घास हिसकून घेतला. चुका झाल्या क्षेत्ररक्षण करत असताना आशिष कडून भरपूर चुका झाल्या, प्रत्येकाकडून भरपूर चुका झाल्या आणि त्याच झालेल्या चुकांमुळे हा सामना हातातून खाली निसटला. चला या टॉस साठी श्री गणेश नागवंटे क विपक्ष चॅम्पियन भराडी माता अंबावडे बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होण्यासाठी